अकोल्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या मसाल्यामध्ये मेलेली पाल आढळली आहे। सीलपॅक असलेल्या मसाल्याच्या पॅकेजमध्ये ही पाल आढळली। जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मृत पाल आढळल्याचा मुद्दा अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रचंड गाजला आहे। सत्ताधारी वंचितचे जिल्हा परिषद सदस्य रामकुमार गव्हाणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला। दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली जात असून मसाला पुरवठा करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे। पुरवठा विभाग काय करते? शाको अंतर्गत ह्या जो आहे लसूण कांदा मसाला पाकिटमध्ये मिलेली पाल, हे पहा काय गंभीर प्रकार आहे। हा एवढा गंभीर विषय असताना त्या लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे। आणि हा जर सुदैवाने ही घटना किंवा ती पाल त्यांच्या खाण्यामध्ये गेली नाही, जर गेली असती तर जबाबदार कोण? शिक्षणाधिकाऱ्यापासून तर त्या मुख्याध्यापक आणि त्या शाखोपासून तर त्या इतर जे खिचडी शिजवणारे आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय एकट्याचा नाही आहे। सन्माननीय सदस्य महोदय, या संदर्भात त्यांना वारंवार सूचित करण्यात आलेला आहे आणि करण्यात येते, कारण हा आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या नेहमी घटना घडतात आणि या घटना घडत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये या संदर्भात आम्ही नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो। परंतु ह्या बाबीविषयी ही जी बाब आहे, हा जो करारनामा आहे, हा करारनामा माननीय शिक्षण संचालक महोदयांसोबत असल्यामुळे त्यांना या पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याच्या संदर्भात आणि त्यांच्या सोबत झालेला जो करारनामा आहे माननीय संचालकांच्या सोबत, तो करारनामा संपुष्टात आणण्यासंदर्भातला अहवाल आम्ही सादर करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।